बऱ्याच वेळेला आपण मुलांना मूल इंट्रोव्हर्ट आहे किंवा एक्स्ट्रोव्हर्ट आहे असं आपण त्यांना लेबलिंग करतो. तर मला एक पॅरेंट्सना आणि की सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे, की आपलं मूल हे इंट्रोव्हर्ट आहे किंवा एक्स्ट्रोव्हर्ट आहे असं त्याला आत्तापासून तुम्ही लेबलिंग करू नका. कारण बऱ्याच वेळेला मुलं एक्स्ट्रोव्हर्ट असतात, पण बिकॉज ऑफ दे आर इन अ लर्निंग स्टेज, आता ते ॲब्झॉर्बिंग स्टेजमध्ये आहेत, अंडरस्टँडिंगच्या स्टेजमध्ये आहेत. ते जगाला समजून घेतायत. त्यांच्या पूर्ण 5 सेन्स, 6 सेन्सनी आता ते पूर्ण जगाला समजून घेण्याच्या स्टेजमध्ये आहेत. तर अशा वेळेला मुलं रिएक्ट करणं पसंत करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला असं होतं, की मूल पाहुण्यांच्या समोर येतं किंवा लोकांमध्ये येतं, स्कूलमध्ये येतं आणि ते पटकन व्यक्त होत नाही, बोलत नाही. तेवढं कधी-कधी असं असतं, की त्याच्या लाईफ स्टेजमध्ये ते एका कॉन्फिडन्स नसलेल्या स्टेटमध्ये असतं. तर त्यावेळेला ते मूल व्यक्त होत नाही आणि आपण त्याला लिटरली इंट्रोव्हर्ट म्हणून आपण त्यांना एक लेबलिंग करतो. तर तसं लेबलिंग करू नये. तर आता कुठल्याही जे ॲटलीस्ट जे एक 15 वर्षापर्यंत होईपर्यंत मुलं ॲक्चुअली एक्सप्रेस करत नसतात. तर त्यामुळे त्यांना असं एक लेबलिंग करणं हे चुकीचं आहे. अ, हळू मुलं जशी-जशी कॉन्फिडंट होत जातात, तसे-तसे ते स्वतःला सेल्फ एक्सप्रेशन्स चालू करतात. आणि पूर्वीचा काळ असा होता, की मुलं सेल्फ एक्सप्रेस इझिली करत होते. ओके. तर आत्ताच्या काळामध्ये कसं होतं, की आपण छोट्या-छोट्या गोष्टी आपण कॅमेराने कॅच करतो. आपण लगेच त्याला रिएक्ट करतो त्या गोष्टीमुळे. त्यामुळे मुलांनी एक्सप्रेशन करायचं थांबवलेलं आहे. ते इमोशनली खूप कमी एक्सप्रेस होतात. आणि जी काही मुलं आहेत जे एक्सप्रेस म्हणजे जो इनोसन्स आपण म्हणतो ना लहान मुलांचा, तो इनोसन्सपणा आहे ना, तो मुलांमध्ये कमी व्हायला लागलेला आहे. आणि त्याचं रिझन पण असं आहे, की आपण जास्त अटेंटिव्ह झालेले आहोत ॲज अ पॅरेंट. तर त्या सगळ्या फॅक्टर्समध्ये आपण आत्तापासून मुलांना, की आपलं मूल असंच आहे, आपलं मूल अमुक स्पोर्ट्समध्येच छान आहे किंवा अभ्यासात छान आहे. तर हा असा एक साधारण एक 12वी त्या मुलाची होईपर्यंत 15 वर्षाचं किंवा 16 वर्षाचं मूल 17 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही त्याला प्लीज आतापासून लेबलिंग करूच नका. त्यांना ते फ्रीडम राहत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला लेबल करतो ना, तेव्हा त्याला ते एकतर फ्रीडम राहत नाही एक्सप्रेशन्सचं, फ्रीडम राहत नाही अंडरस्टँडिंगचं किंवा ॲब्झॉर्प्शनचं पण फ्रीडम राहत नाही. तर आपण कन्सिडर करूया, की 12वी पर्यंत मुलं एनी टाईम त्यांच्या हॉबीज, त्यांचे इंटरेस्ट चेंज करू शकतात आणि हे त्यांच्या डोक्यामध्ये त्यांना तुम्ही ठेवा, की ठीक आहे, तुला आज जर एखादी सब्जेक्ट आवडतोय, तर 10वी पर्यंत तो सब्जेक्ट मॅथ्स आवडला, तर 11वी ला त्याला ती मॅथ्स आवडलाच पाहिजे, असं काही आपल्याला कंपल्शन करायचं नाहीये. किंवा कधी-कधी असतं, की या मुलाला सायन्स खूप आवडत होतं, मार्क्स तर सायन्समध्ये छान येत होते, मॅथ्समध्ये छान मार्क्स येत होते. मग अचानकच त्या मुलाला 11वी-12वी मध्ये मार्क्स का कमी पडतायत? तर हे एक बेसिक होतं, की त्याला तो इंटरेस्ट होता. पण आपण त्याला लगेच एकदम नीटला वगैरे अशा परीक्षांना बसवणं किंवा IITच्या परीक्षांना बसवणं, की तिथे ॲक्चुअलमध्ये कळतं, की मुलाला तो त्याचा ॲक्चुअलमध्ये फॅक्टरच नाहीये त्याच्यामधला. कदाचित त्याला लिटरेचर आवडत असेल किंवा त्याला आणखी कुठल्यातरी गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल. सो आपण लेबलिंग केल्यामुळे काय होतं, की मुलं भ्रमामध्ये जातात, की हां, आत्तापर्यंत तर मला चांगले म्हणजे जसे आपण भ्रमामध्ये आहोत, तशी मुलंही भ्रममध्ये जातात, इल्युजनमध्ये जातात, की हे मला मार्क्स चांगले पडत होते आणि ते असं समजायला लागतात, की नाही माझं मॅथ्स तर खूप छान होतं. तर बेसिक मॅथ्स हे सगळ्यांचं चांगलं असलं पाहिजे. त्याच्यामध्येही कुठे जर कमी जास्त होत असेल, तर तो एक वेगळा फॅक्टर आहे. पण बेसिक गोष्ट 10वी पर्यंतची ही सगळ्यांनाच ईझी जात असते किंवा बेटर जात असते आणि बऱ्यापैकी आपण तिथे जास्त प्रेशराईज पण नाही करत आहे. खरं प्रेशर हे जेव्हा खरी जी कॅपॅबिलिटी आहे ती 11th-12th मध्ये कळते, की खरंच ते मूल त्या गोष्टींना सस्टेन करतंय का? दुसरी गोष्ट आहे, की अभ्यास सस्टेन करणं आणि प्रोफेशन सस्टेन करण्यामध्ये खूप फरक आहे. आपण एक्झाम क्वालिफाय करणं हे कदाचित एखाद्या मुलाला जेव्हा डिफिकल्ट जातं, त्याचा नीटचा स्कोर कमी येतो, त्याचा IITचा स्कोर कमी येतो. इट डझंट मीन की दे आर नॉट केपेबल टू डू दॅट प्रोफेशन. कदाचित असं असू शकतं, की त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला नाहीये, पण त्यांचा प्रोफेशनल स्किल खूप छान असू शकतं. म्हणजे एक चांगला डॉक्टर होण्यासाठी चांगले मार्क्स पडणं हा एक वेगळा फॅक्टर आहे. बट इट इज नॉट नेसेसरी की काही लोकांना जर पेशंट हँडलिंग स्किल कळत असेल, त्यांचा जर इन्व्हेस्टिगेटिव्ह माइंड किंवा एक्सपिरियन्स डॉक्टर होणं किंवा कुठलाही प्रोफेशन असू दे, आफ्टर ऑल रॅदर दॅन अकॅडमिक त्यांचं प्रोफेशनल बिहेवियर आणि प्रोफेशनल जे एक्सपिरियन्स आहे तो खूप महत्वाचा आहे आणि समजा जर मुलं त्या स्किलमध्ये जर चांगली असतील, तर आपण
मार्क या गोष्टीवरती मुलांना का क्वालिफाय करायचं? आता एक्झाम्स मग आपण म्हणू की नाही गव्हर्नमेंटने तर एक्झाम ठेवलेला आहे. तर गव्हर्नमेंटनी आपल्याकडे पॉप्युलेशन क्राउड खूप आहे. त्याला फिल्टर करण्यासाठी ह्या एक्झाम्स ठेवलेल्या आहेत. एक्झाम्स हा तुमच्या इंटेलिजन्सचा पॅरामीटर असू शकत नाही. हे खूप इम्पोर्टंट आहे. मार्क्स एवढे जास्त कशासाठी? तर हां, की गव्हर्नमेंटने क्रायटेरिया ठेवलाय, की आम्ही फक्त 2,00,000 मुलांनाच किंवा 1,00,000 मुलांनाच आम्ही फ्री एज्युकेशन देऊ शकतो. त्याच्यावरती आम्ही नाही देऊ शकत, तर तो गव्हर्नमेंटने लावलेला फिल्टर आहे. इट डझंट मीन की ते मूल कॅपेबल नाहीये त्या गोष्टीसाठी. सो तुम्ही मार्क्स या पॅरामीटरवरती मुलांना प्रोफेशनली डिव्हाईड करणं करू नका आणि मार्क्स जास्त आले म्हणून तो एक खूप हायली सक्सेसफुल पर्सन फ्युचरमध्ये होणार आहे असंही समजू नका. कारण हा एक खूप मोठा अगेन इल्युजन आहे. आणि ह्यामुळे त्या माणसाची लाईफ फ्युचरमध्ये डॅमेज होते. आता नाही होत. कारण त्याला हे वाटत राहतं आतून, की मी तर माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत सक्सेसफुल होते. मला छान मार्क्स मिळत होते. मला छान डिग्री मिळाली. एवढं सगळं झालं. पण जेव्हा मी माझं प्रोफेशन करायला माझ्या मार्केटमध्ये आले, त्यावेळेला मला जो सक्सेस मिळायला हवा तो नाही मिळत आहे. माझं जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ते नाही होत आहे. माझं लाइक माझे रिलेशनशिप्स असतील, सोशल रिलेशनशिप असतील, पर्सनल रिलेशनशिप असतील, तर ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती माझा इम्पॅक्ट व्हायला लागला आणि हे असं घडतं आणि घडत असतं. कारण याशिवाय कितीतरी अशी लोकं आहेत, जे हुशार आहेत, सक्सेसफुल आहेत, पण एका सर्टन लाईफ स्टेजमध्ये येऊन त्यांनी सुसाईड केलेले आहेत. दे आर नॉट हॅपी ॲक्चुअली. नॉट आता सध्याच्या समाजामध्ये आनंदी असणं हा एक खूप मोठा जसा पैसा हवा, बंगला हवा, गाडी हवी, फॉरेन ट्रिप हवी, त्याच्यामध्ये मला आता हॅपीनेस हवा आहे. म्हणजे सगळं मिळून सुद्धा मला हॅपीनेस नाहीये म्हणून दुःखी असणारे लोकं पण खूप आहेत आता या जगामध्ये. तर हॅपीनेस तुमचा कशामध्ये आहे? कोणत्या-कोणत्या फॅक्टर्समध्ये आहे? फक्त एकाच फॅक्टरमध्ये अचीव्हमेंट्समध्येच तुमचा इंटेलिजन्स आहे असं नाहीये. इंटेलिजन्स हा जस्ट एक स्मॉल पार्ट आहे तुमच्या लाईफचा. तर तुमचे रिलेशनशिप्स, तुमचे कम्युनिकेशन्स, तुमचं सेल्फ सॅटिस्फिकेशन किंवा तुमचे ओन क्रिएटिव्हिटी ह्या सगळ्या फॅक्टर्स इक्वली मॅटर करत असतात हॅपीनेससाठी. तर ह्या गोष्टींना आपण अंडरस्टँड करून घेऊया आणि स्टार्ट फॉलोइंग मी.